दिवशी आम्ही आलोय आता त्र्यंबकेश्वरमध्ये. त्या दिवशी त्र्यंबकेश्वरचं सगळं बघायचं आणि मग जायचं. सो जेवण वगैरे झाले दुपारचं आणि आता ते थांबलोय रूमसाठी. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू डे 3. आणि आत्ता वाजले सकाळचे 6. आम्ही दर्शनासाठी निघालो त्र्यंबकेश्वर मंदिरात. आज सॅटर्डे संडे असल्यामुळे गर्दी तर खूप आहे. आता मंदिरात जाऊन बघू किती वेळ लागते दर्शनासाठी. आम्ही अधिक महिन्यामध्ये दर्शनासाठी गेल्यामुळे दर्शनासाठी तब्बल 6 तासाचा अवधी लागला आणि जवळपास 4 ते 5 किलोमीटरची रांग सकाळी 6 वाजताच होती. तर नमस्कार मंडळी, हे आहे त्र्यंबकेश्वरचं महादेवाचं मंदिर. एक आद्य ज्योतिर्लिंग म्हणून हे ओळखलं जातं. या महादेवाच्या पिंडीवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हा आहे मंदिराच्या पाठीमागचा ब्रह्मगिरी पर्वतरांग. यामधूनच आपल्या गोदावरी मातेचे उगमस्थान आहे. आणि तेथे दर्शन घेऊन आम्ही थेट निघालो नाशिककडे. मी पंचवटी पार्किंगमध्ये आलेलो. तिथं कार पार्क करून काळाराम मंदिर वगैरे बघण्यासाठी जाणार आहेत. आम्ही इथून ॲटो करतो. ॲटोचा फेअर काहीतरी 600 का 500 असा काहीतरी आहे. ते 11 पॉईंट दाखवतात. 1 ते 1.5 तासात हे होऊन जाईल. आणि मग इथं पंचवटीमध्ये पार्किंग केली. आता पुढं ॲटो. हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर, नाशिकमधील एक मुख्य मंदिर. कुंभमेळ्याची सुरुवात ही याच मंदिरापासून होते. हे मंदिर तपोवन परिसरामध्ये आहे आणि मंदिरात गेल्यावर अगदी प्रसन्न वाटते. हा मंदिर परिसर. तर मंडळी, तपोवन हे नाव कसे पडले? लक्ष्मणाने रावणाचा मुलगा मेघनाथ याला मारण्यासाठी येथे तपश्चर्या केली होती, त्यामुळे त्याला तपोवन असे म्हणतात. त्यानंतर आम्ही पोहोचलो लक्ष्मण शेष अवतार मंदिरामध्ये. या ठिकाणी रामायणातील काही प्रसंगे भिंतीवर रेखाटली होती आणि असे म्हटले जाते की याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक आणि कान कापले. आणि हे इथं दाखवलं देखील आहे. त्यानंतरचा स्पॉट म्हणजे कपिला गोदावरी संगम. हे जे दिसते ते आहे गोदावरी नदी आणि ह्या साईडने येते कपिला नदी. कपिला ऋषी तेथे असायचे, त्यामुळे त्या नदीचे नाव कपिला असावे. तर या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश असे 3 कुंड आणि सीतेचे अग्निकुंड आहे. असे म्हणले जातात जे रावणाने पळून नेले होते ते सीतेचे खोटे रूप होते आणि सीतेचे खरे रूप हे या अग्निकुंडात लपून ठेवले होते. तर या ठिकाणी आहेत ती ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सीतामातेचे अग्निकुंड. ही कपिला नदी आणि त्या बाजूला असणारी कपिला ऋषी. असे म्हणले जाते की जी मूळ जागा आहे ज्या ठिकाणी शूर्पणखेचे नाक आणि कान कापले गेले ते या संगमाजवळ. आणि इथे आपल्याला मूर्ती देखील दिसत आहेत. हे बघून आम्ही पोचलो श्रीराम भगवानांच्या पर्णकुटीमध्ये. जेव्हा राम वनवासाला आले होते तेव्हा त्यांना राहण्यासाठी येथे एक कुटी बांधण्यात आली होती. त्यानंतर आम्ही गेलो अशातच तयार केलेली 84 फुटांची श्रीरामांची मूर्ती. व त्याच्यानंतर ज्या ठिकाणाहून रावणाने सीतामातेला पळून नेले होते ते ठिकाण. तेथे सीतामातेची एक मूर्ती आहेच, त्याचबरोबर समोर रावणाची देखील एक मूर्ती आहे. आणि हीच ती रावणाची मूर्ती. येथून दर्शन घेऊन आम्ही गेलो काट्या मारुती मंदिराकडे. इथे हनुमानाची 11 फूट उंचीची मूर्ती आहे. असे म्हटले जाते की जेव्हा 5 पांडव वनवासासाठी आले होते तेव्हा त्यांना ही मूर्ती भेटली. तर आता आम्ही येऊन पोचलो होतो
सीता गुफेपाशी, जे ठिकाण आहे पंचवटीमध्ये. ज्या वेळेस लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले तेव्हा खर आणि दुष्यंत हे रावणाचे भाऊ युद्ध करण्यासाठी आले होते. तेव्हा सीतामातेला युद्धासाठी नेणे हे उचित नसल्यामुळे त्यांना या गुफेमध्ये ठेवण्यात आले होते. तर या गुफा ओळखू यावे जंगलात, त्यामुळे या गुफेच्या बाजूला 5 असे वडाचे झाड होते, त्यामुळे याला पंचवटी असे म्हणतात. त्याचप्रमाणे नाशिकचे जुने नाव हे पद्मनगर आहे, परंतु शूर्पणखेचे नाक कापल्यामुळे याला नाशिक असे नाव पडले. सो हा आहे तो पंचवटीचा भाग, ज्या ठिकाणी सीता गुफा आहे. असा हा अतिशय अरुंद रस्ता, ज्या ठिकाणाहून एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो. तर या प्रकारे मंदिरामध्ये जावे लागते. खाली गेल्यानंतर एक सीतामातेचे मंदिर आहे आणि त्याच्यानंतर महादेवाचे मंदिर आहे. तिथून बाहेर पडता येते. आणि मंदिराच्या बाहेरच असणारी ही गोशाळा. त्यानंतर वाटेतच आहे गोरेराम मंदिर. तेथील दर्शन घेऊन आम्ही निघालो काळाराम मंदिराकडे. काळाराम मंदिर हे अतिशय सुंदर असे मंदिर आहे आणि त्याचेच हे उत्तर महाद्वार. बघण्यासारखी संरचना या मंदिराची आहे. मंदिरातील मूर्ती या कोणत्याही कलाकाराने बनवलेल्या नाहीत. त्या गोदावरी नदीमध्ये मूर्ती सापडल्या आहेत आणि मूर्ती काळ्या पाषाणात होत्या, त्यामुळे हे बांधकाम हे काळ्या पाषाणात केले गेलेले आहे आणि म्हणूनच त्याला काळाराम मंदिर असे म्हटले जाते. त्यानंतर राम वनवासाला 14 वर्ष होते, त्यामुळे मंदिराच्या तिन्ही बाजूनी 14 पायऱ्या आत जाण्या येण्यासाठी आहेत आणि हा मंदिराचा सुंदर असा परिसर. तर आम्ही आलो होतो शिर्डीला आणि आता सकाळी 6:30लाच दर्शनासाठी निघालो. तर आता शिर्डीमध्ये दर्शन वगैरे घेऊन रिटर्न टू होम जायचं. तर मंदिरामध्ये मोबाईल तर आलो. हा आहे तो मंदिराच्या बाहेरचा परिसर. इथून 7 नंबर गेटने आपल्याला आत प्रवेश दिला जातो आणि 4 नंबर गेटच्या तिथं मोबाईलचे, चप्पलचे लॉकर वगैरे अगदी मोफत आहेत. आमचं 1 तासात दर्शन झालेलं आहे. सकाळी लवकर आल्यामुळे लवकर दर्शन झालं. आत्ताच दर्शन घेऊन बाहेर आलो. तर चला आता बघू इथं आजूबाजूला काय काय आहे. आणि मंदिराच्या परिसरात नगर परिषदेतर्फे लावलेली ही साईबाबांची सुंदर अशी मूर्ती. आम्ही मंदिरामध्ये साईबाबांचे वस्तुसंग्रहालय बघितले, पण तिथलं शूट करायचं राहूनच गेलं. त्यानंतर इथे आम्ही थोडा वेळ बसलो आणि मार्केट वगैरे फिरून बघितलं. तर रविवार असून देखील आमचे सुंदर असे दर्शन झाले आणि अशा प्रकारे आमची पूर्ण झाली फॅमिलीची. एवढा वेळ देऊन ब्लॉग बघितला त्यासाठी धन्यवाद. अशाच नवीन ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबत कनेक्टेड राहा. धन्यवाद.